शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे 6 ते 8 वेळा त्यांच्या मतदारसंघामध्ये विविध प्रभागांमध्ये नावं आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। त्यापैकी एक श्रद्धा जाधव आहेत, ज्या मुंबईच्या माजी महापौर सुद्धा राहिलेल्या आहेत। 6 ठिकाणी त्यांची दुबार नावं आलेली आहेत। आपल्या सोबत आहेत TV9ची ते खास बातचीत करतात। ताई, तुमचं स्वागत आहे आणि तुमची नावं आली आहेत असं आदित्य ठाकरे यांनी पण सांगितलं। सुनील शिंदे यांचं देखील नाव पत्रकार परिषद घेतलं। काय नेमकं सत्य आहे? तुमची खरंच नावं आली आहेत 6 वेळा? हो, खरंच आलेत ना। आता बघा, 210 मध्ये माझ्या नावाच्या समोर डबल स्टार आहे, 83 वॉर्डमध्ये आलेलं आहे, 73 मध्ये आले, 204 मध्ये आहे, 204 म्हणजे अगदी इथं बाजूला झालं, 210 मध्ये आहे, नंतर 216 मध्ये आहे, तिथे पण श्रद्धा जाधव नाव आले। म्हणजे काय कसं काम केलं आहे मला माहिती नाही। डोळे बंद करून काम केले काय मतदार यादी? आणि हे माझं नाव, एकाच व्यक्तीचं नाव समजा 6 वेळा आले, सुनील शिंदे साहेबांचं नाव 8 वेळा आलेलं आहे, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये 4,000, 6,000, 2,500 एवढी दुबार मतदार नोंदणी, म्हणजे हा काय प्रकार? मला माझ्या आयुष्यात इतकं असं वाटत नाही। म्हणजे मी आता 6 निवडणुका महापालिकेच्या लढले, 6 वेळा विधानसभेच्या 2 वेळा लढले, तरी पण असे प्रकार कधी झाले नाही। म्हणजे हा भलताच प्रकार दिसतोय एका मतदाराचं। आणि बरं असं की जो दुबार असेल त्याला मतदान करायचा अधिकार नाही, हे म्हणजे चूक तुमची, चूक निवडणूक आयोगाची, आणि त्या मतदाराला फटका कशा करता? तर म्हणजे प्रारूप मतदार यादी जी आहे त्यामध्येच घोळ झाला आणि 20 नोव्हेंबर नंतर ही सगळी यादी आता उघडवायला सुरू झाली आहे। कारण शिवसेना सुद्धा ॲक्शन मोडवर आहे, ठिकठिकाणी शाखा अभियान सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाहणी केली जाते कुणाची नाव आहेत। मतदार यादीमध्येच हा घोळ आहे। आणि खास करून मला असं वाटतं की जिथे जिथे शिवसेनेचे विनिंग उमेदवार आहेत त्या ठिकाणी, म्हणजे मला त्यांनी मताधिक्य पण बघितले किती आहे। आता समजा माझं लीड 7,600 आहे तेव्हा, तर 6,000 हे दुबार, म्हणजे आता इकडे काय परिस्थिती बघा, राजकीय परिस्थिती बदलत राहील, पण एवढी दुबार नोंदणी कधी झाली नाही। अगदी मी आता तुम्हाला सांगते, मी विभाग प्रमुख आहे, शिवसेनेची महिला विभाग संघटिका आहे, त्यामुळे आम्ही आता सगळीकडे बैठका घेतल्या आहेत। माहीमलाही तीच परिस्थिती आहे, वडाळ्यालाही तीच परिस्थिती आहे, धारावीलाही तीच परिस्थिती आहे, आणि मी आता नगरसेविका शिवडी विधानसभेमध्ये आहे, त्यामुळे माझा प्रभाग जो आहे 202 तिथे पण आहे। आणि केवळ 202 नाही, 203 मध्ये आहे, 4 मध्ये आहे, 5 मध्ये, कुठे नाही असा एक प्रभाग दाखवा, असा एक प्रभाग दाखवा की ज्या ठिकाणी दुबार नोंदणी नाही आहे। म्हणजे कसं काम केलंय मला हे कळत नाही। म्हणजे काय, म्हणजे BLO आहे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? किंवा त्यांच्या निदर्शनास ही जी चूक झालेली आहे ती निदर्शनास आणली, आणि ही तांत्रिक चूक आहे की यासाठी सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार आहे? सर्वस्वी निवडणूक आयोग कशी काय तांत्रिक चूक असेल ही? मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर आपण समजू शकतो, पण एकेका प्रारूप यादीमध्ये एकेका प्रभागामध्ये 4,000, 6,000, 2,000 एवढे मतदार म्हणजे काय? आता मृत व्यक्तींची पण नावं आलेली आहेत। कधी कधी असं असू शकेल का मृत व्यक्ती माहिती नाही आहे, म्हणजे मृत झालेली माहिती नाही, पण तरी पण एवढ्या मृत व्यक्ती एका दुसऱ्याचं होऊ शकेल, मृत झालेलं माहिती नाही, डेथ सर्टिफिकेट नसेल मिळालं किंवा त्याची नोंद झाली नसेल, किंवा जेव्हा BLO किंवा निवडणूक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी जेव्हा सर्वे करायला आले असेल तेव्हा कोणी सांगितलं नसेल, पण दुबार नोंदणी एवढी आली, हे काय गौर बंगाल आहे मला काही कळत नाही। नक्कीच। पण याने किती मोठा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं? कारण यातून बोगस मतदारांना सुद्धा प्रोत्साहन आहे असं म्हणावं। दुबार नावं जर असतील तर तुमच्यासोबतच घडलं तर इतरांसोबतही घडत असेलच। नक्कीच। कसं आहे बघा, आता मी काय सांगणार, मी स्पष्टपणे मी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की मी या प्रभागामध्ये राहते आणि माझं मतदान इथे आहे, माझं ओळखपत्र हे आहे, माझा IPI नंबर आहे, त्यामुळे मला मतदानाचं की इथेच आहे। आता उथे ते गोरेगावला जी नोंदणी झालेली आहे, गोरेगावला यादीमध्ये नाव आलं आहे, तर तिथे मी जाणार नाही ना, तिथे मी जाणार नाही। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असणार आहे? कारण 6 ठिकाणी तुमची नावं आली आहेत असं स्वतः आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करतायत, पण तुम्हाला काही उत्तर मिळालेलं आहे का? आणि काही ठोस ॲक्शन याच्यावर तुम्ही घेणार आहात का? काही पत्र लिहिणार आहात का? पत्र लिहिलं मी ऑलरेडी, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, मी मान्य आयुक्तांना पण जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं माझं एक पत्र ऑफिशियल माझं दिलेलं आहे। आणि शिवाय आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा ज्या ज्या हरकती आहेत, आदित्य साहेब स्वतः प्रत्येक शाखांमध्ये भेटी देत आहेत, ते फिरत आहेत आणि कशा चुका झालेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या ह्या लोकांसमोर देत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती बदल हा झाला। आणि मी आता माहिती घेते तर काही मला असं कळतं आहे की महापालिकेचे काही कर्मचारी याच्यावरती आता काम करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे जिथे जिथे दुबार नोंदणी आहे ती रद्द व्हायला पाहिजे, आणि ज्या मतदाराचा अधिकार ज्या प्रभागात आहे तिथेच त्याला तो मिळाला पाहिजे। नक्कीच। तर ज्या मतदाराचा अधिकार ज्या प्रभागात आहे त्याला तिथेच अधिकार मिळाला पाहिजे मतदानाचा असं म्हणतायत माजी महापौर श्रद्धाताई जाधव। नेमका आता या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून आणि महानगरपालिकेकडून
काही ठोस कारवाई केली जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.